आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। आझाद मैदानावर राज्यभरातील सरपंचांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावर अखिल भारतीय पंचायत परिषदेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे तीनही बडे नेते दाखल झालेले आहेत। आणि ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि सर्वजण या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे। तर हे दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार, त्याचबरोबर नाना पटोले, संजय राऊत हे देखील आता आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। आझाद मैदानावर राज्यभरातील सरपंचांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे तीनही बडे नेते हजर झालेले आहेत। सरपंचांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातो। या ठिकाणी शांतता राखण्याचं आवाहन देखील शरद पवार यांच्याकडून केलं जात आहे। विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढा सत्ताधारी महत्त्वाचा असतो। आपला आवाज महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचला, त्यांनी संवेदनशीलता दाखवली। याच ठिकाणी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय माजी मुख्यमंत्री तर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की आझाद मैदानावर सरपंचांच्या संघटनांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर नाना पटोले हे दाखल झाले आहेत।